छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपूर परिसरात मंगळवारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेदरम्यान एमआयएम समर्थक आणि पक्षावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढून तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्जही केला। प्राप्त माहितीनुसार इम्तियाज जलील यांची पदयात्रा बायजीपूर परिसरातून जात असताना सुरुवातीपासूनच काही कार्यकर्त्यांकडून विरोध होत होता। पदयात्रा पुढे सरकत असताना विरोधकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली। यानंतर पदयात्रा अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला। याचवेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच तो हाणामारीत रूपांतरित झाला। घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती। परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून तैनात असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला। जमावाला पांगवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत दोन्ही गटांना वेगळं केलं। कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेमुळे बायजीपूर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या परिस्थिती शांत असून हानी झाल्याची वृत्त नाही, मात्र हाणामारीत काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतं। या दरम्यान घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून एमआयएममध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं।